शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये जी एप्रिल छाटणी करतो, हे एप्रिल छाटणीमध्ये जे आपण फवारणीचं व्यवस्थापन म्हणतो किंवा ज्या ठिकाणी तुमचं अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल त्याचबरोबर युरेसिल 6 ज्या फवारण्या आपण घेतो. आता या फवारण्या आपण कशा पद्धतीने घेतल्या पाहिजे आणि त्याचं मूळ कारण आपण समजून घेणं गरजेचं आहे की जी गर्भधारणा आपण म्हणतो ही प्रॉपर कशी करता येईल. त्याचबरोबर सक्षम गर्भधारणा करून आपण चांगल्या प्रतीचा माल कसा काढू शकतो या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये नक्की चर्चा असणार आहे. त्यापूर्वी दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा. माझं नाव गणपत दशरथ भोसवाळ, मुक्काम पोस्ट वरखेड, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर 7020771064. बरं, प्लॉट आपल्याकडे यावर्षी रजिस्टर केला हो, की मागच्या वेळेस रजिस्टर केला होता आपण ऑक्टोबर छाटणीला? ऑक्टोबरला केला होता, पण काही तुमचं एप्रिल छाटणीला काम नव्हतं, माल निघाला नाही, बरोबर? पावसाळा काही पण तुम्ही ऑक्टोबर छाटणीनंतर काम केलं, हो केलं ना. बरोबर? हो. तर आता काय चेंजेस वाटले? त्याच्या म्हणजे प्लॉट का बघून असं वाटतंय की 99% फरक आहे. 100% नाही, 99% 100% फरक आहे. प्लॉटमध्ये इतका बदल वाटतोय का जसं आपण ऑक्टोबर छाटणी करतोय ना, असं प्लॉट दिसतोय आज. त्याची परिस्थिती बघितली फुटवा वगैरे सर्व एकसारखा झाला, एकसारखा प्लॉट झाला. कुठं वलांडे मुके राहिले नाही, काहीच अजिबात नाही, नाही, अजिबात नाही, बरोबर? काहीच नाही. प्लॉट आमच्याकडे रजिस्टर का केलं तुम्ही? की आता बऱ्याच ठिकाणी तुमचं आमचे चुलत भाऊ नाशिकला हे कनशिला त्यांचे प्लॉट बघून ते बी मला त्यांनी सांगितलं कसं डॉक्टरांना तुम्ही त्यांचं मार्गदर्शन घ्या. एक नंबर प्लॉट आहे. मी त्यांचे माल पण बघितले, आवरेज बघितलं, सगळं ओके. या वर्षी पण त्यांना खूप माल निघाला आणि पैसे पण झाले, रेट पण चांगलं भेटलंय. तसं आम्हाला पण यावर्षी माल निघाला पाहिजे, टनेज निघाला पाहिजे, एकदम माल. बरं, आता काम करताय अपेक्षा नुसार वाटतंय ना व्यवस्थित? एकदम एकदम 100% नाही, 100%च वाटतंय मला बघितलं पाहिजे. तुम्ही काम व्यवस्थित केलं तर नक्कीच आजूबाजू लोक तुम्हाला विचारतील काय केलं तुम्ही, हो बरोबर? तेच ना. नाही, मळ्यातले जरी येत आहे ना मित्रमंडळ, काय केलं प्लॉटला, असं काय बदल, खूप बदलले प्लॉटमध्ये. शेजारी बघितलं कसं आहे, आपलं बघितलं कसं आहे, म्हणजे असं आहे ते. बरं, तुमच्या मार्गदर्शनाने आजपर्यंत 99% नाही 100% रिझल्ट आहे. मी पूर्ण काम करतोय तुम्ही सांगितल्याप्रमाणे. डोसेस गेले, पावडरी गेल्या, कसं असं ते काम केलंय मी. तसं पण त्याचा फरक बी जाणवलाय मला खूप. ठीक. तर लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, सांगण्याचा उद्देश एवढाच आहे का आलेलं शेड्यूलचा फॉलोअप, त्याबरोबर सॉईल टेस्टिंग नंतर दिलेले मायक्रोन्युट्रिएंट आणि त्याचं योग्य व्यवस्थापन हे आपण केल्यानंतर फवारणी सुद्धा नियोजन आपल्यासाठी फार गरजेचं आहे. आता लक्षात घ्या, आपण सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेलं आहे, माल निघाल्याच्या नंतर आपण रेस्ट दिली. रेस्ट पिरियडच्या नंतर ज्यावेळेस आपण छाटणी घेतो, छाटणी घेत असताना एकसारखा फुटवा होण्यासाठी किंवा कुठेही आपली भोवरीमुखी राहायला नको त्यासाठी आपण पेस्टची फवारणी तुम्हाला दिलेली असते. त्याचबरोबर एकसारख्या फुटव्यासाठी तुम्हाला युरिया असेल, त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुम्हाला धनकिर्तीचं परम त्या ठिकाणी दिलेलं होतं. याच्या जर योग्य पद्धतीने 2 फवारण्या घेतल्या तर चांगला फुटवा त्या ठिकाणी होतो. आता याच्यानंतर आपण काय कामकाज केलं पाहिजे, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण ज्यावेळेस आपल्याकडे फुटवा होतो, फुटवा झाल्यानंतर साधारणतः 2-3 पानांवरती आपली अवस्था असते, त्यावेळेस आपल्याला एक फवारणी घ्यायची. त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या कंपनीचं मायक्रोन्युट्रिएंट घ्यायचं. लक्षात घ्या, जे आपण कॉम्बिएफ म्हणतो ते कॉम्बिएफ 200 लिटर पाण्यासाठी 100 ग्रॅम आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं. त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, रिॲक्टिव्ह 500 मिली आणि त्यासोबत एक बुरशीनाशक म्हणजे तुम्ही 22 असेल 250 ग्रॅम घ्या, M45 असेल 500 ग्रॅम घ्या. अशा प्रमाणात फवारणी करून घेणं गरजेची. आता ही फवारणी झाल्यानंतर परत 2 ते 3 दिवस जाऊ द्या. 2 ते 3 दिवसानंतर साधारणतः 3-4 पानांची अवस्था त्या ठिकाणी असेल. अशा वेळेस जे लोकलचे प्लॉट असतील, लोकलच्या प्लॉटांसाठी तुम्ही लिओसिन 200 मिली, लक्षात घ्या चांगल्या कंपनीचं BASFचं लिओसिन आपल्याला घ्यायचं 200 मिली, 0.34 500 ग्रॅम आणि त्यासोबत 22 250 ग्रॅम. अशा पद्धतीची एक फवारणी आपल्याला त्या ठिकाणी काढून घ्यायची. ती फवारणी झाली, परत 2 ते 3 दिवस जाऊ द्या. 2 ते 3 दिवसानंतर आपल्याकडे बऱ्याचदा टेम्परेचरचं प्रमाण या दिवसामध्ये नक्कीच जास्त असतं. अशा वेळेस आपल्याकडे थ्रिप्सचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढतो. मग थ्रिप्सचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी तुम्हाला ब्लॅक माइट 200 लिटर पाण्यासाठी 250 मिली, स्कोअर 100 मिली आणि त्यासोबत आपण अळीनाशक प्रोक्लेम आपण त्या ठिकाणी 50 ग्रॅम ते 70 ग्रॅम पर्यंत आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी घेऊन योग्य फवारणी आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायची. आता ही फवारणी झाल्यानंतर आपण पुढे जाऊन आपल्याला नक्कीच अन्नद्रव्यांमध्ये तुमची फॉस्फरस लेवल, पोटॅश लेवल चांगली राहणं गरजेची. आता फॉस्फरस आणि पोटॅशच्या फवारण्या आपण ज्या घेतो, मग त्याच्यामध्ये तुम्हाला 0.34 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम. लक्षात घ्या, गर्भधारणा त्याचसोबत फॉस्फरस, पोटॅश लेवल आणि मॅग्नेशियम लेवल अतिशय आपल्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला एक फवारणी घ्यायची. त्याच्यामध्ये 0.34 500 ग्रॅम, त्यासोबत आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, इओकेट घ्यायचे 500 मिली आणि त्यासोबत आपण एक बुरशीनाशक क्वांटॉप 200 मिली अशी एक फवारणी आपल्याला करून घ्यायची. आता ही फवारणी झाली, परत साधारणतः 3 ते 4 दिवस जाऊ द्या. 3 ते 4 दिवसानंतर आपल्याला कॅल्शियमची पूर्तता असणं गरजेची आहे. लक्षात घ्या, अशा वेळेस आपल्याला एक फवारणी घ्यायची. त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम गोल्ड घ्यायचं 250 मिली. लक्षात घ्या, अतिशय महत्त्वपूर्ण फवारणी असेल. कॅल्शियम गोल्ड घेत असाल तर 250 मिली घ्या. टॉप कॅल घेत असाल तर 500 मिली घ्या.
त्यासोबत बोरॉन 100 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम आणि त्यासोबत एक बुरशीनाशक एंट्राकॉल वगैरे अशी एक फवारणी आपण जर घेतली तर नक्कीच आपल्याला गर्भधारणेला चांगली मदत त्या ठिकाणी होईल. आता याच्यानंतर परत 3 ते 4 दिवस जाऊ द्या. 3 ते 4 दिवसानंतर आपल्याकडे युरॅसिल मारण्याची गरज असते. लक्षात घ्या. आता युरॅसिल आपण कधी मारलं पाहिजे हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण बऱ्याचदा जास्त टेम्परेचर असेल तर आपण युरॅसिलची फवारणी घेणं गरजेची नसते. लक्षात घ्या, ज्यावेळेस टेम्परेचर असेल त्यावेळेस युरॅसिल घ्यायचं नाही आहे. परंतु जर आपल्याकडे क्लाउडी वातावरण असेल, टेम्परेचर थोडंफार डाऊन होत असेल तर अशा वेळेस आपण 200 लिटर पाण्यासाठी 25 ते 50 ग्रॅमपर्यंत युरॅसिल आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे. आता ही फवारणी घेत असताना परत एकदा आपल्याला चांगलं मायक्रोन्यूट्रिएंट घ्यायचे 100 ग्रॅम, म्हणजे युरॅसिल 25 ग्रॅम त्यासोबत 100 ग्रॅम तुम्हाला मायक्रोन्यूट्रिएंट त्या ठिकाणी घ्यायचं आहे. ही फवारणी झाल्यानंतर 24 तासामध्ये आपल्याला परत एक फवारणी घ्यायची. आता ही फवारणी घेत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची, कारण याच्यामध्ये तुम्हाला सायटोकायनिन लेवल त्या ठिकाणी वाढवायची आहे. सायटोकायनिन लेवल वाढवत असताना ही फवारणी महत्त्वपूर्ण असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला 0.34 500 ग्रॅम, त्यासोबत बोरॉन 100 ग्रॅम, त्यासोबत तुम्हाला एक्सेल दिलेलं असतं, कॉसिमो क्रॉप सायन्सचं एक्सेल तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली आणि त्यासोबत परत एक बुरशीनाशक म्हणजे तुम्ही कॉन्टॉपची परत सेकंड फवारणी आपण त्या ठिकाणी घेऊ शकता. अशा पद्धतीच्या जर आपण फवारण्या घेतल्या तर गर्भधारणेला अतिशय महत्त्वपूर्ण फवारण्या त्या ठिकाणी असणार आहेत आणि चांगले रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येणार आहेत. आता या जर फवारण्या आपण व्यवस्थित पद्धतीने घेतल्या असतील तर आपल्याला कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपण सुधाकरच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी उभे आहोत. सुधाकर व्हरायटीमध्ये व्हिगरचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं. मी बऱ्याच म्हणजे 100% आपल्याकडे जेही प्लॉट सुधाकर व्हरायटीचे बुकिंग असतील अशा शेतकऱ्यांसाठी एक सूचना दिलेली असते की आपण सुरुवातीला काडी विरळणी न करता आपण डायरेक्टली 6 पानाच्या पुढे आपण त्या ठिकाणी सपकन त्या ठिकाणी करून घ्यायची. काडी विरळणी जर केली तर आपली नक्की त्या ठिकाणी व्हिगर त्या ठिकाणी वाढते. व्हिगर वाढल्यानंतर आपली गर्भधारणा पुढे निघून जाते आणि आपण 5 पानांवरती 6 पानांवरती सपकन करतो त्यावेळेस आपल्याकडे माल कमी त्या ठिकाणी निघतो. त्यामुळे आपण काडी विरळणी करायची त्यावेळेस आपण साधारणतः काडी परिपक्व व्हायला सुरुवात झाली. युरेसिलच्या आपल्याला 1-1, 2-2 फवारण्या त्या ठिकाणी झालेल्या असतील. गर्भधारणेच्या त्या ठिकाणी फवारण्या त्या ठिकाणी झालेल्या असतील. अशा फवारण्या झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी काडी विरळणी त्या ठिकाणी करायची. ही महत्त्वपूर्ण गोष्ट प्रत्येक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. आता याच्यानंतर ज्या ठिकाणी व्हिगर जास्त वाटत असेल अशा ठिकाणी आपण एक फवारणी त्या ठिकाणी घ्यायची. त्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्स आउट घ्यायचं आहे 200 लिटर पाण्यासाठी 200 मिली, त्यासोबत 0.34 500 ग्राम. ज्या ठिकाणी तुम्हाला व्हिगर वाटत असेल अशा ठिकाणी आपण नक्कीच 6-7 पानांच्या अवस्थेमध्ये आपण ही फवारणी जर घेतली तर आपल्याला नक्कीच कांड्यामधील अंतर त्या ठिकाणी कमी होऊन आपल्याला चांगली गर्भधारणा त्या ठिकाणी व्हायला मदत होईल. आता ही फवारणी जर घेतली तर आपल्याला अडचण कुठेही येणार नाही. त्याचबरोबर ड्रिपचे ॲप्लिकेशन सुद्धा आपल्यासाठी फार महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येकाला सांगितलेलं आहे की आपण सॉईल टेस्टिंग केली. सॉईल टेस्टिंग केल्यानंतर आपल्याला फॉस्फरस लेवल, पोटॅश लेवल, मॅग्नेशियम लेवल सर्व व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी DF सोल्युशन त्या ठिकाणी दिलेलं असतं. हे DF सोल्युशन आपल्याला प्रत्येकी दर 10 दिवसांनी आपण 20 लिटर या प्रमाणात आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला शेड्यूल ऑफिसवरून आलेलं असतं त्या पद्धतीने जर आपण कामकाज केलं तर कुठेही अडचण त्या ठिकाणी येत नाही. आता बाकीचा विषय की सर्वात महत्त्वाचं की आपण पाणी नियोजन कसं केलं पाहिजे. आता पाणी नियोजनासंदर्भात तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ येत्या 2 ते 3 दिवसामध्ये नक्कीच आपल्यासाठी लवकरात लवकर देण्यात येईल. आपण जमिनीनुसार आपण कसं पाणी नियोजन केलं पाहिजे हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी असेल आणि ते व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला कोणी नवीन आला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर याच्यानंतर जेही शेतकरी प्लॉट रजिस्टर करताय, तुमची टोमॅटो लागवड असेल, भाजीपाला लागवड असेल, कुठल्याही फळबागा असतील, या लागवडी ज्या करताय त्या शेतकऱ्यांनी ज्यांना प्लॉट रजिस्टर करायचे असतील त्यांच्यासाठी ऑफिसचे क्रमांक सांगतो. ऑफिसचे क्रमांक आहेत 98 34 25 22 14, 91 68 000, 501 502 503 504 509 या कुठल्याही क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट रजिस्टर करू शकता. त्याचबरोबर जे शेतकरी प्लॉट रजिस्टर केलेले त्यांनी नक्कीच फॉलोअप आपलं फार महत्त्वाचं आहे. काही गोष्टी अडचणी लक्षात येत नसतील तर आपण नक्कीच ऑफिसला कॉल करून विचारून घेत चला. धन्यवाद.